मला फोन आला की अगं चर्चा मी निघून वापस आले. अर्धा तास नाही चर्चा नाही, आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य इथे आहे, उत्तर देणारे मंत्री इथं आहे. आम्ही सभागृहाचं कामकाज आहे म्हणून इथे थांबलो, तर आम्ही पण मॅच बघायला गेलो असतो. बघा म्हणजे भाऊ आमचं प्रेम आहे, आम्ही चाललो होतो, पण हा प्रश्न महत्वाचा आहे. अर्धा तासाची क्रिकेट चर्चा प्रेमापेक्षा हा प्रश्न महत्वाचा आहे, त्याच्यामुळे आम्ही जाऊन वापस आलो. श्वेता महाली. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 94 अन्वये अर्धा तास चर्चेसाठी मी या ठिकाणी उभी आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र हे देशातील एक आघाडीचे राज्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राने अनेक क्षेत्रामध्ये देशाचे नेतृत्व केले आहे. त्यातलंच एक विशेष योजना जी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिले सुरू केली आणि त्याचं अनुकरण संपूर्ण भारत देशामध्ये झालं आहे, ती म्हणजे रोजगार हमी योजना. केंद्राने महाराष्ट्राच्या धर्तीवरती अध्यक्ष महोदय 2005मध्ये रोजगार हमी योजना ही संपूर्ण देशामध्ये लागू केली. अध्यक्ष महोदय, राज्यात ग्रामीण भागातील शेतरस्त्यांचा क्लिष्ट प्रश्न सोडवण्यासाठी मातोश्री ग्राम समृद्धी पांदन रस्ते योजना अधिक सुटसुटीत व प्रभावीपणे होण्याची गरज आहे. राज्यात महसूल विभागाच्या वतीने नुकतीच मुख्यमंत्री बळीराज शेत पांदन रस्ते योजना अध्यक्ष महोदय सुरू करण्यात आलेली आहे. त्या योजनेबद्दल मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आणि बावनकुळे साहेबांचं अभिनंदनच करते. परंतु अध्यक्ष महोदय, या योजनेच्या आधी गेल्या 4-5 वर्षापासून मातोश्री पांदन रस्ता योजना त्या ठिकाणी सुरू आहे. परंतु रोजगार हमीचे क्लिष्ट त्या ठिकाणी नियम असल्यामुळे त्या ठिकाणी हे कामं अध्यक्ष महोदय पुढे जात नाही आहेत. यातली सगळ्यात जाचक अट म्हणजे अध्यक्ष महोदय, एका वेळेला एकच काम आपण त्या ठिकाणी करू शकतो. हा असा एक अतिशय कठोर निर्णय 9 मे 2025 रोजी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय घेण्यात आला. तसा GR निघाला, सर्क्युलर निघालं आणि या GRमुळे अध्यक्ष महोदय हे जे शेतरस्त्याचे कामं आहेत हे सगळे त्या ठिकाणी खोळंबलेले आहेत. अध्यक्ष महोदय, शेतरस्त्याचे कामं हे काही वर्षभर करता येत नाही. उन्हाळ्याच्या या 2-3-4 महिन्यातच त्या ठिकाणी हे कामं करता येतात आणि ही जी जाचक अट त्या तिथे ठेवलेली आहे, या अटीमुळे बरेचसे शेतरस्त्याचे कामं त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय हे प्रलंबित आहे. अध्यक्ष महोदय, सभागृहाला मी माझ्या मतदारसंघातली त्या ठिकाणी परिस्थिती जर सांगितली तर संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती त्या ठिकाणी लक्षात येईल. माझ्या चिखली मतदारसंघामध्ये एकूण 612 शेतरस्ते त्या ठिकाणी मंजूर आहेत. या 612 शेतरस्ते जवळपास 2 वर्षापासून मंजूर आहेत. याच्यापैकी आत्तापर्यंत फक्त 60 रस्ते त्या ठिकाणी झालेले आहेत. 80 रस्ते हे प्रगतीमध्ये आहेत आणि जवळपास 472 रस्ते हे माझ्या चिखली विधानसभेमधले अजूनही त्या ठिकाणी होणे बाकी आहे. आणि याला मेन जर का कारण कुठलं असेल प्रलंबित राहायला, तर ही 9 मे 2025 रोजीची जो शासन निर्णय आहे, एका वेळेला एकच रस्ता त्या ठिकाणी होऊ शकेल, या जाचक अटीमुळे हे कामं त्या ठिकाणी रखडलेले आहे. अध्यक्ष महोदय, गावामध्ये मजूर आहे, रस्त्याची कामं उपलब्ध आहेत, शेतकरी मोठ्या अपेक्षेने त्या ठिकाणी या शेतरस्त्यांकडे बघत आहे. त्याच्यामुळे माझी विनंती आहे, ही जी जाचक अट त्या ठिकाणी लावलेली आहे ती अट अध्यक्ष महोदय मागे घ्या. तोपर्यंत म्हणजे एक रस्ता जर का आपण हाती घेतला आणि तो पूर्ण झाला की लागलीच दुसऱ्या रस्त्याला त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय मंजुरात दिली पाहिजे. त्याचा ID कोड असेल, वर्क कोड असेल, त्या ठिकाणी तत्काळ दिला पाहिजेत. परंतु अध्यक्ष महोदय, फील्डवरती ते तशा पद्धतीने होत नाही आहे. याच्यामधली अजून एक अडचण आहे, ती म्हणजे ऑनलाईन हजेरी घेत असताना अध्यक्ष महोदय आपल्याला NMS नावाचं मोबाईल ॲप आहे, त्या ॲपद्वारे त्या ठिकाणी फोटो घ्यावा लागतो. ज्या ठिकाणी शेतरस्ता चालू आहे तिथं ते मजूर उभं करावं लागतं. त्या शेतरस्त्यावरती या NMS मोबाईल ॲपद्वारे फोटो अपलोड करावा लागतो आणि हे रस्ते शेतामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी नेटवर्क प्रत्येक ठिकाणी राहीलच असं सांगता येत नाही. त्याच्यामुळे ही सुद्धा अट, या बाबतीत काय करायचं हे थोडं मंत्री महोदयांनी, अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगितलं पाहिजे, त्याच्यावरती स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि ही जाचक अट त्या ठिकाणी
रद्द केली पाहिजेत. सोबतच अध्यक्ष महोदय, हे जी योजना आहे या योजनेमध्ये ग्राम रोजगार सेवकांना आणि कर्मचाऱ्यांना या ठिकाणी प्रशिक्षण देणं अत्यंत गरजेचं आहे. संगणक प्रणाली व नियमांचे नियमित प्रशिक्षण दिले जात नाही आणि त्याच्यामुळं हे सगळेच रस्ते तांत्रिकदृष्ट्या त्या ठिकाणी अडगडीत पडलेले आहे. हे बरेचसे रस्ते अध्यक्ष महोदय महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट ॲक्ट अंतर्गत केले जातात. मस्टर वेळेवर निघत नसल्यामुळे मजुरांना कामावर लावता येत नाही. जिओ टॅगिंग प्रक्रिया ही क्लिष्ट आहे. कामाच्या सुरुवातीला, काम मध्यभागात असताना आणि काम अंतिम टप्प्यात असताना त्या ठिकाणी फोटो जिओ टॅग करणे बंधनकारक आहे आणि पुन्हा नेटवर्क नसल्यामुळे हे जिओ टॅगिंगसुद्धा त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय होत नाही. त्यासोबतच अध्यक्ष महोदय, स्पर्श प्रणालीचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करणे बंधनकारक आहे. ही जी स्पर्श प्रणाली आहे, ही स्पर्श प्रणाली नेमकी कशी वापरावी हे कुणालाही त्या ठिकाणी खाली माहीत नाही आहे. म्हणजे ग्राम रोजगार सेवकांना तर माहिती नाहीच आहे, परंतु जे APO आहेत, ATO आहेत, डाटा एंट्री ऑपरेटर आहेत, यांनासुद्धा ही स्पर्श प्रणाली सुटसुटीत पद्धतीने अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी राबवता येत नाही. त्यामुळे माझी विनंती अध्यक्ष महोदय की रोजगार हमी योजनेअंतर्गत सेवकांसह APO, ATO, डाटा एंट्री या सर्वांनाच त्या ठिकाणी हे प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. सोबतच अध्यक्ष महोदय, याची ऑनलाईन EMB प्रक्रिया करावी लागते. म्हणजे जी MB रजिस्टर करावी लागते ही सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच त्या ठिकाणी रजिस्टर करावी लागते. ह्या सगळ्या ज्या काही अटी आहेत या अध्यक्ष महोदय क्लिष्ट आहे. मला पूर्ण कल्पना आहे रोजगार हमी योजनेबद्दल. आत्तापर्यंत त्या योजनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. त्या ठिकाणी या योजनेबद्दल म्हटल्यासुद्धा जायचं की रोजगार हमी अर्धे तुम्ही अर्धे आम्ही, आणि त्याच्यामुळे कदाचित जाचक अटी अध्यक्ष महोदय टाकल्या असतील. नक्कीच शासनाचं जे म्हणणं आहे की या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला नाही पाहिजेत, खरे जे बेरोजगार आहेत त्यांना काम मिळालं पाहिजेत आणि सोबतच गावाची समृद्धीसुद्धा त्या ठिकाणी झाली पाहिजे. परंतु अध्यक्ष महोदय, या अटी एवढ्यासुद्धा क्लिष्ट नसल्या पाहिजे की तिथे कोणी कामच नाही करू शकत. कुठेतरी याच्यामध्ये सुवर्णमध्य अध्यक्ष महोदय काढावं लागेल. आमचंही तेच म्हणणं आहे की कुठेही भ्रष्टाचार न होता जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील रोजगार हमीचे किंवा जे काही मजूर असतील त्यांच्या खिशामध्ये काम न करता पैसा गेलाच नाही पाहिजेत, परंतु किमान ते काम त्या ठिकाणी झालं पाहिजे. अध्यक्ष महोदय, ही जी रोजगार हमी योजना ज्यांच्या भरोश्यावरती आपण राबवतो, हे जे ग्राम रोजगार आहेत, हे ग्राम रोजगार 2005 पासनं त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सेवा देत आहेत. परंतु या रोजगार सेवकांना अध्यक्ष महोदय कुठलंही मानधन आत्तापर्यंत शासनाने दिलेलं नाही आहे. आत्तापर्यंत 2005 पासनं तर 2024 पर्यंत विविध आंदोलन असतील, निदर्शनं असतील, उपोषणं असतील, यांच्या माध्यमातून यांच्या संघटनेने रोजगार सेवकांनी त्या ठिकाणी आपल्या मानधनासाठी लढा दिला आणि या लढ्याची दखल महायुतीच्या सरकारने घेतली आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब होते, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब होते, अजितदादा होते स्वर्गवासी, यांच्या मार्गदर्शनामध्ये अध्यक्ष महोदय 3 ऑक्टोबर 2024 रोजी नियोजन विभागाने शासन निर्णय काढला आणि या रोजगार सेवकांना दरमहा 8,000 रुपये मानधन तसेच 2,000 रुपये प्रवास भत्ता देण्याची मान्यता दिली. परंतु अध्यक्ष महोदय, अद्यापपर्यंतही त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी होऊ शकली नाही. माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, या रोजगार सेवकांना त्या ठिकाणी त्यांचं हक्काचं हे जे मानधन आहे हे मानधन त्या ठिकाणी दिलं पाहिजेत. रोजगार सेवकांना प्रवास करावा लागतो, त्या प्रवासासाठी 2,000 रुपये त्या ठिकाणी त्यांना प्रवास भत्तासुद्धा अध्यक्ष महोदय दिला पाहिजेत. अध्यक्ष महोदय, हे जे रोजगार हमी योजनेअंतर्गत दिवसभर काम करणारे जे मजूर आहेत, या मजुरांना अख्खा दिवस काम केल्यानंतर फक्त 312 रुपयाची मजुरी त्या ठिकाणी मिळते. आज ग्रामीण भागामध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी जेव्हा एखाद्या कामगार म्हणजे शेतीमध्ये काम करणारे जे हे आहेत लोक आहेत, शेतकरी आहेत, तर त्यांना रोजंदारी ही 500 ते 600 रुपये मिळते. महिलांना त्या ठिकाणी 400 रुपये मिळते आणि त्याच वेळेला हे जे आपले अकुशल मजूर आपण घेतो
या मजुरांना त्या ठिकाणी फक्त 312 रुपये देतो आणि याच्यामुळे सुद्धा अध्यक्ष महोदय आपल्याला रोजगार हमीच्या कामासाठी मजूर मिळत नाही. माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांना प्रत्येक दिवसासाठी 600 म्हणजे किमान 600 रुपये मजुरी आपण त्या ठिकाणी दिली पाहिजेत, जेणेकरून मजूर उपलब्ध होईल आणि हे रोजगार हमी योजना त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने कुठलाही भ्रष्टाचार न होता त्या ठिकाणी ही योजना चालू राहील. अध्यक्ष महोदय, सोबतच हे जे मजूर आहेत या मजुरांना एकतर आपण कमी मजुरी देतो आणि ही मजुरीसुद्धा त्या ठिकाणी 6-6 महिने वर्षभर त्यांचं जे काही पेमेंट आहे ते आपण वेळेवरती देत नाही. माझी विनंती अध्यक्ष महोदय, या योजनेअंतर्गत केलेल्या कामाचे देयक अदा करताना कुशल व अकुशल अशा प्रकारे विभागणी करून देयके दिले जातात. अकुशल कामाचे देयक म्हणजेच मजुरांचे मजुरीचे पैसे हे 6 महिने वर्षभर प्रलंबित न ठेवता त्यांनी मस्टर भरल्यानंतर काम पूर्ण केल्यानंतर 8 दिवसाच्या आत त्यांची जी काही मजुरी आहे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी ही दिली पाहिजे. अध्यक्ष महोदय, खरं तर विकसित भारताचं आपलं स्वप्न आहे. विकसित भारताचं स्वप्न आपल्याला खऱ्या अर्थाने पूर्ण करायचं असेल तर आपल्याला आपले शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने समृद्ध करावं लागेल आणि शेतकऱ्यांना समृद्ध करायचं असेल तर पांधन रस्ते अध्यक्ष महोदय हे करणं अत्यंत गरजेचं आहे. आज मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्त्याच्या माध्यमातून नेमकं किती बजेट मिळणार आहे, किती रस्ते होणार आहेत, हे कुठलीही माहिती अजून शासनाने त्या ठिकाणी दिलेली नाही आहे. फक्त योजनेची घोषणा केलेली आहे आणि इथे मात्र 2-2, 3-3 वर्ष झालेले आहेत हे रस्ते रोजगार हमीतून मंजूर झालेले आहे. त्यामुळे माझी विनंती अध्यक्ष महोदय, एका गावाअंतर्गत एका वेळी एकच शेतरस्त्याचे काम करता येत असणे ही अट त्या ठिकाणी आपण काढावी. मजुरांची ऑनलाईन हजेरी घेताना तांत्रिक अडचणी आपण दूर कराव्यात. ग्राम रोजगार सेवकांना वेळोवेळी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. तसल्या प्रकारचे प्रशिक्षण त्यांना त्या ठिकाणी द्यावेत आणि शासन स्तरावरून घोषित केल्याप्रमाणे ग्राम रोजगार सेवकांना दरमहा 800 रुपये मानधन व 200 रुपये प्रवास भत्ता अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी द्यावा आणि या रोजगार हमीच्या कामांना आणि त्यातही पांधन रस्त्यांना पूर्णत्वास जाण्यासाठी अध्यक्ष महोदय शासनाने आपले सर्वतरी प्रयत्न करावेत अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. मंत्री महोदय, वेळेला ती पुढं ढकलत नेली. 2 मिनिटात बोलू, कारण बरेच पॉईंटने उपस्थित केलेले आहेत व अत्यंत योग्य अर्थाची सूचना ताईने मांडल्याने गेली 3 वेळेला सुधीर भाऊ असेच पुढं गेलेली होती आणि म्हणून आज आम्ही सगळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे क्रिकेट सगळं बाजूला ठेवलं आहे. कारण शेतकरी जगला, आपला मजूर जगला तर आपलं पुढं सगळं व्यवस्थित होईल. बरोबर आहे, नाही तर मग ते कुठं काय होईल. शासनपत्र दिनांक 9 मे 2025 अन्वये कामावर बंदी घालण्यात आली नसून काही एक काम पूर्ण झाले की नवीन काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचं कारण मजुरांची उपलब्धता तेवढी मिळत नाही आणि त्याच्यामुळे कामं अनेक सुरू होतात आणि पूर्ण सगळी न झाल्यामुळे ती अपूर्ण कामं दिसली जातात. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की मजुरांची उपलब्धता असल्यास एका गावात एकापेक्षा अधिक शेतरस्त्यांची कामे सुरू करता येतील. परंतु काय होतं, थोडं काम करायचं, ते दाखवायचं, दुसरं करायचं, दाखवायचं, तिसरं करायचं, दाखवायचं आणि मग ज्या वेळेला वरती पाहण्यात येतं त्यावेळेला दिसलं की हे अपूर्ण काम आहे आणि म्हणून करता आम्ही हा एक उपाययोजना करायचा प्रयत्न केलेला आहे. परंतु कामावरती बंदी आणलेली नाही आहे. हा मुद्दा नंबर 1. त्याप्रमाणे ताई ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदर आणि मागचं अधिवेशन सुरू होतं दिल्लीतलं, तेव्हा आम्ही स्वतः सगळ्या अधिकाऱ्याने आम्ही जाऊन स्वतः आपले केंद्रीय मंत्री श्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्याकडे आम्ही हा पाठपुरावा करतोय ह्या सगळ्या गोष्टीमध्ये की जेणेकरून हे सुटसुटीत व्हावं. आणि आपण जी मागणी केलेली आहे ती पण रास्त आहे. कारण 312 रुपयामध्ये आता इतर पण कुठे मजूर मिळत नाहीत, फक्त आपल्या कामावरती आपण त्या मजुरांना हे करतोय. आता आदिवासी पाड्यातले इतर लोक ते करत आहेत. परंतु असं जर वेगळे जर मजूर घ्यायचे झाले शेतामध्ये काम करताना तर 450-500 रुपयाच्या खाली मजूर मिळत नाहीत. ही आपली मागणी आणि सगळ्यांचीच आहे ती. याबद्दलही आम्ही तो पाठपुरावा करतोय.
की आताची वाढत चाललेली महागाई, सगळ्या या गोष्टीचा विचार करून ह्या मजुरीमध्ये पण वाढ व्हावा आणि त्यासाठी केंद्र शासन जे करतं आहे त्याच्यामध्ये आम्ही राज्य शासनाकडे पण मागणी केलेली होती की आपण त्याच्यामध्ये काय आणखीन वाढ करून हे आपण थोडंसं आणखीन वाढव कराय की 400च्या पुढे कसं जातील, कारण आपली ही मागणी अत्यंत योग्य आहे, त्याच्यामध्ये काही चुकीचा आहे अशातला भाग नाही, कारण सगळ्यांचंच म्हणणं आहे. दुसरा मुद्दा जो आपण सांगितला, नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाईन हजेरी घेण्यात अडथळा होतो. ग्रामीण भागामध्ये सगळीकडे नेटवर्क होतं अशातला भाग नाही आहे. आमच्याकडे तर डोंगर भाग आहेत, तिथे तर बऱ्याचशा अडचणी येतात, परंतु त्याच्यावरती आम्ही उपाययोजना केलेल्या आहे. NMA-ची प्रणालीनुसार सार्वजनिक कामावर मजुरांची 2 वेळा हजेरी घेण्यात येते. हजेरी घेताना नेटवर्क नसले तरीही मजुरांचे फोटो घेता येतात व नेटवर्क उपलब्ध झाल्यावर सदर मजुरांच्या फोटोसह हजेरी 24 तासात नोंदवली जाते. तरी त्यामुळे नेटवर्क नसले तरी हजेरी घेण्यात अडथळा येत नाही. याशिवाय अपवादात्मक परिस्थितीत असे हजेरी नोंदविण्यास तांत्रिक अडचण आल्यास हजेरी नोंदवण्याचे विशेष अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. मग एखादा नेटवर्क नसला, त्याचं काय अडचण आली तर आम्ही ते जिल्हाधिकाऱ्यांना पण अधिकार दिलेले आहेत आणि त्यांनी ते हजेरी लावून घ्यावी, म्हणजे ज्या मजुरांचे खाडे होणार नाहीत किंवा त्यांच्यावरती अन्याय होणार नाही. तांत्रिक समस्या सोडवण्याकरता ग्राम रोजगार सेवकांना प्रशिक्षण देणे. ताई, हे जिल्हा स्तरावरील क्षमता बांधणी कक्ष तसेच MIS यांच्यामार्फत ग्राम रोजगार सेवकांना प्रशिक्षण देण्यात येते. तसेच योजनेची अंमलबजावणी संदर्भातील नरेगा सॉफ्ट व अन्य ऑनलाईन प्रणाली संदर्भातील अद्यतन अपडेशन बाबतही आयुक्त कार्यालयामार्फत प्रशिक्षण देण्यात येतं. त्यानंतर ताई, आपला जो प्रश्न की ग्राम रोजगार सेवकांना शासन निर्णय दिनांक 3 ऑक्टोबर 2024 नुसार प्रतिमाह ₹8,000 मानधन देण्याबाबतच्या आदेशाची अंमलबजावणी करणे. हा त्यावेळेला ठराव झाला, आम्हाला त्याची कल्पना आहे, कॅबिनेटमध्ये विषय आला, परंतु ग्राम रोजगार सेवकांना प्रतिमाह ₹8,000 मानधन देण्याबाबत शासन आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी नवीन लेखाशीर्षक विभागात प्राप्त झाले आहे. मानधनासाठी आर्थिक तरतूद करण्याची बाब कार्यवाहीत आहे. दरम्यानच्या कालावधीत ग्राम रोजगार सेवकांना जुन्या दराने मानधन अदा करण्यात येत आहे. जे चांगलं काम करतात, जास्त काम करतात, त्यांना जास्तही त्याच्यामध्ये पैसे मिळतात. काय त्याच्या टक्केवारीमध्ये समजा कोणी जास्त काम केलं त्याला जास्त पण मिळतात. माहे डिसेंबर 2025 पर्यंत ग्राम रोजगार सेवकांचे मानधन अदा करण्यात आले असून त्याकरता ₹275 कोटी खर्च करण्यात आला आहे. हा जुन्या पद्धतीने. त्यानंतरच्या कालावधीचे मानधन सदर अधिवेशन संपण्यापूर्वी अदा करण्यात येईल याची चर्चा ताई परवा आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांच्याही कडे आम्ही ती चर्चा केली. त्यांना ही कल्पना दिली की ह्या लोकांनी गेले अनेक दिवस त्यांची मागणी आहे, मोर्चा आणलेत आणि प्रत्येक तुम्हा आमदारांच्या जवळ तुमच्या तालुक्यातली ही लोक पोचतात आणि तुम्हाला ते बोलावं लागतं. त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही आहे. बघूया, आता उद्या बजेट सादर होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्त्याची नवीन योजना ही अंतहित मशिनरीद्वारे त्या माध्यमातून आपण सांगितलं किती तरतूद होते, काय म्हणणं बरोबर आहे. याला जोड करूया आपण की जेणेकरून त्याच्यामध्ये काय होतील ते काही मजुरांद्वारे आणि ह्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये कसं आपल्याला जास्तीत जास्त शेतापर्यंत पोचता येतील ह्याची आम्ही तरतूद करू आणि सगळ्यांचीच मागणी होती त्याला आम्ही मान्यता दिली. आणि त्याच्यामध्ये आणखीन तुम्ही जे मगाशी सांगितलं ह्याच्यात केंद्राकडून अजून काही आपल्या या आपल्या पालन रस्त्याच्या माध्यमातून सुटसुटता आणता येते. कारण हे आम्ही पुन्हा एकदा आता 9 तारखेपासून पुन्हा दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू होतं आहे. त्यामध्ये परत आमचे अधिकारी आम्ही सगळे जाण्याची तयारीमध्ये आहोत. त्यांच्याकडून तारीख घेतो, त्यांना ही सगळी कल्पना देतो आणि त्या अनुषंगाने मशिनरीने काम जास्त केलं तर मजूर पण त्याच्यावरती मग मजुरांना रोज कमी मिळेल किंवा काय होईल ह्या अनुषंगाने आम्ही तेही त्यांच्याकडे चर्चा करून किंवा तिकडून आणखीन काय थोडंसं वाढवून मिळेल, आपल्याकडून काय मिळेल. आणि तुम्ही मगाशी सांगितलं की जास्तीत जास्त मजुरांना रोज जास्त वाढ व्हावी ह्या मताचे आम्ही सगळेच सहमत आहोत. त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे.
आणि आपण सांगितल्याप्रमाणे या सगळ्या बाबीशी आम्ही निगडीत आहोत. त्याच्यामध्ये कुठेही कोणावरती अन्याय होणार नाही आणि जे पाणंद रस्त्यांना मान्यता दिलेली आहे त्यांचे रस्ते आम्ही सगळे पूर्ण करण्याच्या तयारीत आहोत आणि तुम्ही जे सांगितलं त्या मताशी आम्ही सहमत आहोत. श्वेता महाले. सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितलंय की बघूयात उद्याला बजेटमध्ये काय येतं. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांचं खूप चांगलं वजन मुख्यमंत्री महोदयांकडे आहे. त्यांनी रायगडचं पालकमंत्री पद याच वजनामुळे राखून ठेवलेलं आहे. मला असं वाटतं अध्यक्ष महोदय की या रोजगार हमी योजनेबद्दल हे जे आमचे ग्राम रोजगार आहेत यांच्या मानधनाचा हा विषयसुद्धा त्यांनी असाच स्प्रेडशीटचा जर का केला अध्यक्ष महोदय तर नक्कीच मुख्यमंत्री महोदय बजेटमध्ये याची तरतूद करतील. योगायोगाने हा विषय त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे चालू असताना मी तिथे होते अध्यक्ष महोदय आणि मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी होकारार्थिक त्या ठिकाणी त्यांना शब्द दिला. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय मंत्री महोदय एवढे बघूयात करूयात असं का बोलत हे मलाही त्या ठिकाणी कळालेलं नाही अध्यक्ष महोदय. एक तर आपण या रोजगार हमीमधल्या मजुरांना 312 रुपयेच देत आहे आणि हे 312 रुपये देत असताना जिओ टॅगिंग झालं आहे का, NMME प्रणाली राबवली आहे का, म्हणजे एक न त्या ठिकाणी एवढ्या सारे क्लिष्ट त्या ठिकाणी ते त्यांना मजुरी मिळावी म्हणून प्रणाली केलेली आहे अध्यक्ष महोदय. जोपर्यंत या मजुरांची मजुरी आपण वाढवणार नाही अध्यक्ष महोदय तोपर्यंत हे कामं पुढे जाऊ शकणार नाही. केंद्र सरकारला जेवढं द्यायचं आहे तेवढं देईल, परंतु महाराष्ट्र सरकार म्हणून महाराष्ट्र शासन म्हणून अध्यक्ष महोदय आपण सुद्धा या 312 रुपयांमध्ये काही टाकू शकतो. तर ते आपण त्या ठिकाणी आपला वाटा टाकला पाहिजे जेणेकरून आपल्याला मजूर मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष महोदय उपलब्ध होईल. मला असं वाटतं स्पेसिफिक मंत्री महोदयांनी त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या उत्तरामध्ये संवेदना दाखवली, माझ्याबद्दल संवेदना दाखवली. आज क्रिकेट असताना ते आम्ही तुम्ही सगळेजण इथं बसलेले आहोत हेही अतिशय कळकळीने सांगितले. शेतकऱ्यांबद्दल मजुरांबद्दल त्यांना काय कळवळ आहे तेही सांगितलेलं आहे, परंतु जो स्पेसिफिक प्रश्न आहे तो मात्र त्यांनी त्या ठिकाणी पाहिजे त्या पद्धतीने अध्यक्ष महोदय उत्तर दिलेलं नाही आहे. माझं पुन्हा तेच म्हणणं आहे की या मानधन आपण वाढवणार आहोत का, त्या ठिकाणी ही जी क्लिष्ट प्रणाली आहे ही आपण सोपी करणार आहोत का. आता त्यांनी सांगितलं आहे की हजेरी घेत असताना नेटवर्क जर का नसेल तर कलेक्टर ऑफिसमध्ये. आता मला सांगा त्या रोजगार सेवकाने किंवा त्या मजुराने 312 रुपयेसाठी कलेक्टर ऑफिसवरती अवलंबून राहावं का. कुठेतरी गावपाड्यामधला तो मजूर हा कलेक्टर ऑफिसमध्ये जाईल कधी, तिथपर्यंत पोहोचेल कधी, आणि ह्या चक्रा मारता मारता त्याचे 312 काय 3000 रुपये सुद्धा त्या ठिकाणी त्याला कमी पडतील अध्यक्ष महोदय. तर कुठेतरी या योजनेच्या संदर्भामध्ये आपल्याला नवीन SOP अध्यक्ष महोदय तयार केली पाहिजेत. पूर्णच नवीन SOP त्या ठिकाणी तयार केली पाहिजेत. नवीन SOP तयार झाल्यानंतर तसं प्रशिक्षण रोजगार सेवकांबरोबरच ते जे APO आहेत, ATO आहेत किंवा अजून डेटा ऑपरेटर आहे त्यांना सुद्धा त्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजेत. आणि मजुरांना 312 रुपये न देता त्या ठिकाणी किमान 600 रुपये दिले पाहिजेत जेणेकरून मजूर स्वतःहून त्या ठिकाणी रोजगार हमीच्या योजनेसाठी पुढे येईल. आणि मानधनाचा जो विषय आहे तो सुद्धा अध्यक्ष महोदय त्या संदर्भात ठोस त्या ठिकाणी उत्तर अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांकडनं अपेक्षित आहे. पालकमंत्र्यांसह अध्यक्ष महोदय ताई घरी गेली होती आणि केवळ ह्या प्रश्नासाठी परत आलेली. त्यामुळे तिच्या भावना आम्हाला कळलेल्या आहेत की मजुरांच्या प्रती, कामाच्या प्रती, रोजगार सेवकांच्या प्रती. ताई तुझ्याबरोबर आम्ही 100% आहोत, त्याबद्दल दुमत नाही आहे. तू परवा होतीस, आपण सगळेच होतो आणि त्यावेळेला मी स्वतः याचा पाठपुरावा करतो आहे. कारण बिचारे एवढ्या लांबून येतात, आझाद मैदानामध्ये बसतायत, आमच्या रूपवरती येतात सगळेजण, ह्या सगळ्या गोष्टी सहमत आहोत. त्यामुळे रोजगार सेवकांचे जो विषय आहे तो उद्या मुख्यमंत्री पण सकाळी उद्या दुपारी बजेट मांडतील. तर मला असं वाटतं, मला खात्री आहे, कारण त्यांनी परवाच आपल्याला अध्यक्षांच्या इथं शब्द दिलेला आहे. स्वतः देवेंद्रजी होते, एकनाथ शिंदे साहेब होते, आपण होतो आणि त्यावेळेला मी तोच विषय त्यांना परत आठवण करून दिलेली आहे. तर मला खात्री वाटते की त्याच्यामध्ये तो रोजगार सेवकांचा विषय सुटेल. परंतु आता येत्या एप्रिलपासून केंद्र शासनाकडून नवीन कायदा आपल्याला लागू झाला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे VBG रामजी जे कायदा लागू करण्यात येत असून त्यानुसार येत्या 6 महिन्यामध्ये मनरेगा कायदा 2005 निरसित करण्यात येणार आहे.
त्याच्या अगोदर जेवढी काय जुनी कामं आहेत करता येतील तेवढी आपण करणार आहोत. जी तुझी अडचण म्हणजे मजुरांना जी काय पैसे वाढवून मिळावेत 312च्या ऐवजी 600 मिळावेत 500 मिळावेत आम्हालाही वाटतंय. परंतु हे पैसे डायरेक्ट केंद्र सरकार देतं आणि केंद्र सरकार त्या मजुरांच्या डायरेक्ट खात्यामध्ये पैसे वळते करतात. हा मग तेच मगाशी मी सांगितलं ना, त्यासाठी मी उद्या पुन्हा एकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालतो आपल्या सगळ्या भावना आणि आम्ही त्या मताशी सहमत आहोत. कारण 312 रुपयामध्ये काहीच मिळत नाही आणि हार्डवर्क आहे ते मातीचे खोदकाम करणं, त्याला तिथं खडीव टाकणं, जे काय आहे ते त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही आहे. आम्ही सहमत आहोत ना आणि ते आपली सगळ्यांचीच जबाबदारी. आम्ही ते मुख्यमंत्र्यांकडनं आपल्या शासनाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये काय वाढ करता येईल तो आम्ही निश्चित करण्याचा प्रयत्न करूया. आणि आपण जे सांगताय त्या या 2-3 गोष्टीचे आम्ही पूर्ण सहमत आहोत आणि त्या आम्ही निकालात काढू. जर आपण स्वतः आणि 2 मिनटं